नमो बुद्धाय. जय भीम. मी प्राध्यापिका ज्योती धुतमल पंडित, परभणी. आणि 2-3 महिन्यापासून बऱ्याच कविता मी या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. माझी प्रत्येक कविता आपण सर्वांनी मन लावून ऐकली, त्याबद्दल आपला अभिप्राय, प्रतिक्रिया आपलं कळवलं, त्याबद्दल आपल्या सर्वांची मी खूप आभारी आहे. हे मीडिया जो आहे तो चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे. महापुरुषांचे विचार या माध्यमातून तरुण पिढीच्या मनामध्ये पेरल्या गेले पाहिजेत. आणि ह्या जे मीडिया आपल्याला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे यूट्यूबचं, याचा उपयोग खरं पाहता चांगले कामं करण्यासाठी, लोकांचं प्रबोधन, जनजागृती करण्यासाठी झाला पाहिजे असं खूप वाटतं. आणि बरेच जण त्या प्रयत्नामध्ये सुद्धा आहेत. अशा सर्वांना मी प्रणाम करते. कारण जी नवतरुण पिढी आहे त्या पिढीच्या मनापर्यंत या पृथ्वीतलावर होऊन गेलेले जेवढेही महापुरुष आहेत तेवढ्या सर्व महापुरुषांचे महान विचार या पिढींच्या मनामध्ये पोहोचले पाहिजेत असा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. साहित्यिकांनी, कवींनी, प्रबोधनकारांनी, व्याख्यानकर्त्यांनी सर्वांनी असे प्रयत्न जर केलेत तर या जगामध्ये शील, सदाचार नक्कीच नांदल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगाला तारणारे हे जे महापुरुषांचे विचार आहेत त्यामध्ये ह्या अखिल विश्वाला दुःखाच्या मुक्तीचा मार्ग सांगणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांचं जे तत्त्वज्ञान आहे पंचशिलावर आधारित आहे. यावरही आधारित आपण बऱ्याच कविता ज्या आहेत त्या मी आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही महान विचार आहेत. आणि या जेवढे महापुरुष होऊन गेलेले आहेत, जेवढे महान साहित्यिक होऊन गेलेले आहेत, या सर्वांचं जे साहित्य आहे ते तरुण पिढीसाठी निश्चितच आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे. आणि म्हणून आजची जी माझी कविता मी घेऊन आलेली आहे, हे त्या कवितेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवतरुणांना दिलेला जो संदेश आहे तो संदेश मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न करत आहे. कारण नवीन पिढीला त्यांचं मन कुठेही व्यर्थ गोष्टीकडं भटकता कामा नये. कारण बाबासाहेब म्हणतात की आजची तरुण पिढी जी आहे ते उद्याच्या आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तरुणाईच्या मनामध्ये जे प्रेरणेचं स्फुल्लिंग पेरलेलं आहे त्याचा निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब केला पाहिजे. त्यांच्या विचारांनी चालून त्यांचा जो संदेश आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर हा जो त्यांचा संदेश आहे तर आपण आधी शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. आणि आपल्यातच नाही तर आपल्याला अधिकारासाठी संघर्ष करावा लागणार आहे. तो संघर्ष ही वेळप्रसंगी आपण केलाच पाहिजे. कारण एखादी गोष्ट जर आपल्याला चांगुलपणाने मिळत नसेल आणि त्या गोष्टीवर जर आपला अधिकार असेल तर यासाठी आपण निश्चितच संघर्ष केला पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या उपदेशाप्रमाणे आपण आपल्या मनामध्ये त्यांचे विचार घेऊन या आपल्या स्वतःचं नाव, आपल्या कुटुंबाचं नाव,
आणि आपल्या देशाचं नाव आपण निश्चितच उज्ज्वल केलं पाहिजे. आणि म्हणून आजची ही कविता आहे ती अतिशय प्रेरणादायी कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे भीम का संदेश. लड़ता जा तू लड़ता जा, कभी न मान तू अपनी हार. लड़ता जा तू लड़ता जा, कभी न मान तू अपनी हार. मांगने से गर न मिले, मांगने से गर न मिले, छीन ही ले तू अपना अधिकार, छीन ही ले तू अपना अधिकार. लड़ता जा तू लड़ता जा, कभी न मान तू अपनी हार. मांगने से गर न मिले, छीन ही ले तू अपना अधिकार, छीन ही ले तू अपना अधिकार, छीन ही ले तू अपना अधिकार. ऐ मेरे भाइयों, ऐ मेरे भाइयों, तुम करो कोई ऐसी क्रांति. ऐ मेरे भाइयों, तुम करो कोई ऐसी क्रांति और जग में फैला दो बुद्ध की मैत्री, करुणा और शांति. बुद्ध की मैत्री, करुणा और शांति. ऐ मेरे भाइयों, करो तुम कोई ऐसी क्रांति. ऐ मेरे भाइयों, करो तुम कोई ऐसी क्रांति, सारे जग में फैलाओ बुद्ध की मैत्री, करुणा और शांति. बुद्ध की मैत्री, करुणा और शांति. मान सम्मान से सबको जीना और जीतना पड़ेगा. मान सम्मान से सबको जीना और जीतना पड़ेगा. जीतने के लिए हर बाजी स्वयं से संघर्ष करना पड़ेगा, स्वयं से संघर्ष करना पड़ेगा. मान सम्मान से सबको जीना और जीतना पड़ेगा. मान सम्मान से सबको जीना और जीतना पड़ेगा. जीतने के लिए हर बाजी स्वयं से संघर्ष करना पड़ेगा, स्वयं से संघर्ष करना पड़ेगा. किसी के सामने झुका ना करो अपने अधिकार के लिए. किसी के सामने झुका ना करो. अधिकार पाने के लिए आवाज़ अपनी बुलंद करो, आवाज़ अपनी बुलंद करो, आवाज़ अपनी बुलंद करो. किसी के सामने झुका ना करो. अधिकार पाने के लिए मैं कहती हूँ, किसी के सामने झुका ना करो. अधिकार पाने के लिए आवाज़ अपनी बुलंद करो, आवाज़ अपनी बुलंद करो, आवाज़ अपनी बुलंद करो. यदि जीना है, यदि जीना है तो ज़िंदा दिली से जियो. यदि जीना है तो ज़िंदा दिली से जियो. और इसलिए बुद्ध धम्म का अमृत पियो, बुद्ध धम्म का अमृत पियो. जीना है, यदि जीना है तो ज़िंदा दिली से जियो. और इसीलिए बुद्ध धम्म का अमृत पियो, बुद्ध धम्म का अमृत पियो. मनुष्य का उत्थान नहीं टपकता है आसमान से. मनुष्य का उत्थान नहीं टपकता है आसमान से. मिलता है वो हमें अपनी शिक्षा और ज्ञान से. मिलता है वो हमें अपनी शिक्षा और ज्ञान से, अपनी शिक्षा और ज्ञान से. पराजित होकर, पराजित होकर लड़ाई में गुलामों की तरह जीना. पराजित होकर लड़ाई में गुलामों की तरह जीना. इससे तो अच्छा है लड़ते लड़ते ही मर जाना. इसलिए अच्छा है, इससे तो अच्छा है लड़ते लड़ते ही मर जाना, लड़ते लड़ते ही मर जाना. पराजित होकर लड़ाई में गुलामों की तरह जीना. इससे तो अच्छा है लड़ते लड़ते ही मर जाना, लड़ते लड़ते ही मर जाना. हम सब भीम के शेर हैं. हम सब भीम के शेर हैं, कोई बलि के बकरे तो नहीं. हम सब भीम के शेर हैं, कोई बलि के बकरे तो नहीं. किसी के आगे हम लाचार नहीं, किसी के आगे हम लाचार नहीं, लाचार नहीं.
बेशक बेशक राहों में कितनी भी रुकावटें क्यों न आए, बेशक राहों में कितनी भी रुकावटें क्यों न आए, कारवां ये मेरे भीम का आगे ही बढ़ता जाए, आगे ही बढ़ता जाए, आगे ही बढ़ता जाए। बेशक बेशक राहों में कितनी भी रुकावटें क्यों न आए, कारवां ये मेरे भीम का आगे ही बढ़ता जाए, आगे ही बढ़ता जाए, आगे ही बढ़ता जाए। हमें मानना पड़ेगा, हमें मानना पड़ेगा यह भीम का आदेश, हमें मानना पड़ेगा समझकर ये भीम का आदेश, क्योंकि यही तो है मेरे भीम का अंतिम संदेश, यही तो है मेरे भीम का अंतिम संदेश, अंतिम संदेश, अंतिम संदेश। अशा प्रकारे ही प्रेरणादायी कविता आपल्या नवतरुणांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा करते। आणि प्रत्येकाचा पाऊल हा बुद्ध धम्म संघाच्या मार्गावर तर पडावाच, आणि सर्व महापुरुषांचे विचार घेऊन नवतरुण पिढींनी आपला पाऊल पुढे टाकावा, त्यांच्या सर्व उज्ज्वल भविष्यासाठी या सर्व तरुणाईंना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान।